हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण जो चॅप्टर फिनिश केला होता तो होता केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. या चॅप्टरमध्ये आपण केमिकल रिॲक्शन्स काय असतात, केमिकल चेंजेस काय असतात ह्याबद्दल माहिती मिळवली. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स आपण घेतल्या, जसं की ऍडिशन रिॲक्शन म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन, दुसरी होती डिकम्पोजिशन रिॲक्शन, तिसरी होती डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि चौथी होती डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्यानंतर आपण ह्या चॅप्टरमध्ये केमिकल इक्वेशन कसे बनवले जातात, बॅलन्स केमिकल इक्वेशन म्हणजेच काय, हाऊ टू बॅलन्स द पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन हे देखील आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकलो. त्यानंतर आपण बघितलं की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या देखील प्रकारच्या रिॲक्शन असतात. ऑक्सिडेशन म्हणजेच गेन ऑफ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन, तर दुसरीकडं रिडक्शन म्हणजेच काय, तर गेन ऑफ हायड्रोजन और लॉस ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. तसंच ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या इलेक्ट्रॉन संदर्भातल्या डेफिनेशन सुद्धा आपण बघितल्या. जसं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन व्हाईल गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड रिडक्शन. त्यानंतर आपण रिॲक्शनचं कॅटेगरायझेशन बघितलं की जेव्हा जेव्हा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळेस घडून येतात, whenever oxidation and reduction occur simultaneously it is called as a redox reaction. मग रेडॉक्स रिएक्शन मध्ये एक रिएक्टंट हा ऑक्सिडंट म्हणून काम करतो, तर दुसरा रिएक्टंट हा रिडक्टंट म्हणून काम करतो, हे ना, आणि मग त्यांच्यापासून प्रोडक्ट तयार होतात. त्यानंतर आपण बघितलं डिपेंडिंग ऑन द हीट देर आर टू टाइप ऑफ रिएक्शन. वन इज द endothermic reaction and another one is a exothermic reaction. उष्णतेवरून अभिक्रिया वर्गीकरण केल्या जातात. एक म्हणजे उष्माग्राही अभिक्रिया, ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते, आणि एक असते उष्मादायी अभिक्रिया म्हणजे ज्या अभिक्रियेमधून उष्णता बाहेर टाकली जाते. याची उदाहरणं आपण घेतली. आणि मग जाता जाता शेवटी करोजन आणि रॅन्सिडिटी हे दोन पॉइंट आपण बघितले कालच्या लेक्चरला, है ना. करोजन म्हणजेच काय, क्षरण. लोखंड किंवा इतर धातू का गंजतात, तर त्यांची रिॲक्शन घडून येते. ऑक्सिडेशन हे वरवर पाहता आपल्याला दिसतं, परंतु त्यांची रेडॉक्स रिॲक्शन घडून येते. लोखंडाच्या बाबतीत, आयर्नच्या बाबतीत सरफेसचा जो एक पार्ट आहे हा एनोड म्हणून काम करतो, तर दुसरा जो पार्ट आहे हा कॅथोड म्हणून काम करतो. बरोबर आहे. मग ही रिॲक्शन घडून येताना आपण पाहिली. त्यानंतर रॅन्सिडिटी म्हणजेच काय, तर जेव्हा तेल किंवा तूप हे खूप वेळासाठी तसंच राहिलं, तर ते तेल किंवा तूप याचा कुबट वास येतो. का असं होतं, तर त्या तेलाचा आणि तुपाचा संबंध ऑक्सिजनशी येतो, एअरशी येतो, आणि ह्यापासनं त्याचं ऑक्सिडेशन होतं. अशा तेला किंवा तुपामध्ये तळलेले पदार्थ, बनवलेले पदार्थ हे देखील अनहेल्दी किंवा अनटेस्टी असतात. यांची फाऊल टेस्ट लागते, म्हणजेच चुकीचे यांची टेस्ट लागते, घाणेरडी चव लागते. तसंच तळलेले पदार्थ जर जास्त वेळ तसेच ठेवले तरी सुद्धा हे पदार्थ खराब लागतात, चवीने दुर्गंधीयुक्त लागतात. म्हणजेच काय, तर या कन्सेप्टला आपण रॅन्सिडिटी म्हणतो, है ना. ऑइल किंवा डालडा, तूप यांची ऑक्सिजन सोबत होणारी रिएक्शन, एअर ऑक्सिडेशन, म्हणजेच काय, तर ते रॅन्सिड बनवतात, आणि या प्रोसेसला रॅन्सिडिटी असं म्हणतात. हे होतं आपल्या लास्ट लेक्चरचं, म्हणजेच काय, पाठीमागच्या लेक्चरचा चॅप्टर होता केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. आजच्या लेक्चरला ठरल्याप्रमाणे आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय. आज आपण बघणार आहे चॅप्टर नंबर 8 मेटलर्जी.
केमिकल रिएक्शनलाच लागून मेटलर्जी हा चॅप्टर आपण बघणार आहे, कारण की कोरोजन हा जो पार्ट आहे हा पुन्हा एकदा याच्यामध्ये येणार आहे ना मेटलर्जी मध्ये. आणि हाऊ टू अवॉइड द करोजन हे सुद्धा आपण बघणार आहे, की ही जी समस्या आहे करोजनची, क्षरण होण्याची, याला कसं टाळता येईल हे सुद्धा आपण बघूयात या चॅप्टर मध्ये. मेटलर्जी या चॅप्टरला आपण सुरुवात करूयात. मेटलर्जी म्हणजेच काय तर धातुमयता किंवा धातू गुणधर्म. मग धातूंचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला मेटलर्जी असं म्हणतात जातात. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ मेटल्स अँड मेटॅलिक प्रॉपर्टीज इज कॉल्ड मेटलर्जी. तर सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन मध्ये थोडीशी हिस्ट्री जाणून घेऊया. बघा मित्रांनो, 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. पृथ्वीच्या या भूगर्भामध्ये बरेचसे बदल घडून आले आणि या बदलांमुळे सजीव सृष्टी निर्माण झाली. तसंच त्या सजीवांची उत्क्रांती झाली हे आपण बघतोच, बायोलॉजी मध्ये ते शिकतोच. मग हे सजीव सृष्टीमध्ये आपल्या ह्या पृथ्वीवरती काही पदार्थ असतात. आपल्या अवतीभोवती आपल्याला जसे खूप सारे पदार्थ दिसतात. तुम्हाला माहितीये पदार्थाच्या अवस्था 3 आहे. एक आहे सॉलिड, दुसरे लिक्विड आणि तिसरे गॅसेस. पण या सर्वच्या सर्व पदार्थ कशापासून बनलेले असतात तर या सगळ्याच्या सगळ्या पदार्थांचा जो कंटेंट असतो तो एक तर इलेमेंट असतो म्हणजे मूलद्रव्य असतं, किंवा तो एखादा कंपाऊंड असतो जो ह्याच मूलद्रव्यांपासून बनलेला असतो. थोडक्यात काय, यत्र तत्र आणि सर्वत्र, एव्हरीवेअर ऑन द और इन द अर्थ इज मेड अप ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. पृथ्वीवरती जेवढं काही आहे ते सगळंच्या सगळं एलिमेंट्स किंवा कंपाऊंड पासूनच बनलेलं आहे. मग प्रश्न असा पडतो की हे जे एलिमेंट्स आहे यांचा शोध कधी लागला, किती एलिमेंट सध्या अस्तित्वात आहे आणि हे एलिमेंट कसं त्यांचा अभ्यास केला जातो. तर बघा, मानवाची जेव्हा उत्क्रांती झाली साधारणतः आतापासून 400 वर्षापूर्वीच विज्ञानाची प्रगती मानली जाते किंवा विज्ञानाचा कालखंड मानला जातो. म्हणजे खऱ्या विज्ञानाला जे आता आपण शोध लावण्याच्या बाबतीत बोलतोय हे 400 वर्षापासून सुरुवात झालेली आहे. मग जसं मानवाच्या बुद्धीचं उत्क्रांती झाली, माणूस अधिक बुद्धिशाली झाला, तो मेंदूचा जास्त वापर करायला लागला, तेव्हा त्याने या निसर्गाचा, या पृथ्वीचा आणि एकंदरच आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला सुरुवात केली. अभ्यास करत असताना त्याला असं दिसलं की पदार्थ हे काही विशिष्ट मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. आज पाहता मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 118 मूलद्रव्य, जसं आपण शिकलोच चॅप्टर मॉडर्न पिरियोडिक टेबल क्लासिफिकेशन. तर 118 मूलद्रव्य सध्याच्या घडीला मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आहे. यापैकी त्यांचं कॅटेगरायझेशन, काही एलिमेंट्स धातू आहेत, काही अधातू आहेत आणि काही धातू सदृश्य आहेत. Means out of 118 elements, some elements are metal, some elements are non-metal, while some elements are metalloids. या चॅप्टर मध्ये आपल्याला जास्त संपर्क असणारे मेटल्सचा, पण तत्पूर्वी आपण मेटल्स आणि नॉन मेटल याच्या प्रॉपर्टीज जरा बघून घेऊ, है की नाही. त्यावेळेस फक्त क्लासिफिकेशन बघितलं होतं मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये. आता आपण याच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. कशाच्या? मेटल्सच्या, नॉन मेटलच्या. बघा, पेज नंबर 93 वरती चॅप्टर सुरू होतोय. त्याच्यामध्ये बघा, अर्थ वॉज बॉर्न अबाउट 4.5 billion years ago. Various formative processes have been taking place in the core of the earth and its surroundings since its creation till today. These have resulted in the formation of various ores, liquids and gases. पृथ्वीच्या भूगर्भात बदल होत असताना हे बदल सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मध्ये झाले. ओव्हर्स फॉर्मेशन झाले. ओव्हर्स म्हणजेच काय? खनिजे. थिंक अबाउट इटचा प्रश्न कॅन्सल आहे. विच मेथड्स डू वी यूज व्हेन वी वॉन्ट टू स्टडी मेनी थिंग्स टुगेदर ऍट द सेम टाइम. तरी या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया. बघा, जेव्हा आपल्याला एकाच वेळे खूप साऱ्या पदार्थांचा किंवा खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास करायचा असतो त्यावेळेस कोणती टेक्निक वापरली जाते
तर त्यावेळेस क्लासिफिकेशन पद्धती वापरली जाते. आलं लक्षामध्ये? क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरणाचा तक्ता बनवला जातो आणि त्या तक्त्यामध्ये आपण एकाच वेळेस भरपूर साऱ्या पदार्थांचा, भरपूर साऱ्या गोष्टींचा अभ्यास करू शकतो. मग मॉडर्न पिरियोडिक टेबल हे देखील क्लासिफिकेशनचा एक तक्ताच आहे, ज्याच्यामध्ये 118 एलिमेंटचा आपण अभ्यास करतो पद्धतशीरपणे. ठीक आहे. The substances around us are formed in the sum of the other element or their compounds. In the beginning, elements were classified according to their chemical and physical properties into the types of metals, non-metal and metalloids. And these are in use even today. You have studied their characteristics in the last standard. We are going to get more information about them in this lesson. मग हे जे इलेमेंट्स आहे, मूलद्रव्य आहे, 118 मूलद्रव्य 3 गटामध्ये विभागले जातात. धातू, अधातू आणि धातू सदृश्य. यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही आधी शिकलेलेच आहात, पण ह्यांचा अजून जास्त माहिती या लेक्चरला, या चॅप्टर मध्ये आपण घेणार आहोत. मग फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल हे येतात 93 पेजवरचे 2 मुख्य मुद्दे. परंतु तुमच्या नवीन सिलेबस मधून यांना वगळण्यात आलेला आहे 2020 मध्ये, 21 मध्ये. ठीक आहे. तर हा पार्ट तुमच्या सिलेबसला नाहीये. काय? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. तरी सुद्धा आपण ते एकदा ओव्हरलुक करणार आहोत, एकदा बघून घेणार आहोत. ठीक आहे. मग मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय बघा. जनरली मेटल्स आर प्रेझेंट इन अ सॉलिड स्टेट. सर्वसाधारणपणे धातू हे सॉलिड स्टेट मध्ये म्हणजे स्थायू रूपात असतात. याला सुद्धा अपवाद आहे 2. एक आहे मर्क्युरी आणि एक आहे गॅलियम. मर्क्युरी आणि गॅलियम हे 2 मेटल आहेत जे लिक्विड स्टेट मध्ये असतात, जे सॉलिड स्टेट मध्ये नसतात. ठीक आहे. सेकंड, मेटल्स आर हार्ड इन नेचर. मेटल हे कसे असतात? हार्ड असतात, म्हणजे कठीण असतात. परंतु याला सुद्धा अपवाद आहे. पोटॅशियम आणि सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट मेटल्स. दे कॅन कट इझिली विथ अ नाईफ. त्याला तुम्ही चाकूने सुद्धा कापू शकता, एवढे मऊ असतात. कोण? सोडियम आणि पोटॅशियम. पण बाकीचे नाही. बाकी सगळे मेटल काय आहेत? ठोस आहे, मजबूत आहे, हार्ड आहे, कठीण आहे. दुसरीकडे म्हणजे बघा, प्रत्येक नियमाला अपवाद येतात. त्यानंतर मेटल्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. धातूंचे उत्कलनांक बिंदू आणि द्रवणांक बिंदू हे सगळ्यात जास्त असतात. ठीक आहे. त्यानंतर मेटल्स आर डक्टाईल. डक्टाईल म्हणजे काय? तन्यता. धातूंमध्ये तन्यता गुणधर्म असतो. धातूंपासून लांब लचक तार बनवली जाऊ शकते, याला तन्यता गुणधर्म म्हणतात. जसं बघा, सोन्याची तार, आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यामध्ये तांब्याची तार असते, अल्युमिनियमची तार असते, आहे की नाही? मग ही गुणधर्म मेटल्स मध्ये आहे. मेटल्स आर मॅलिएबल. मॅलिएबल म्हणजे काय? वर्धनीयता. मेटलला ठोकून ठोकून त्यांचा पातळ पत्रा तयार करता येतो. त्याच्यानंतर मेटल्स आर लस्टरस. धातूंना चकाकी असते. धातू हे काय? चकाकतात. याला अपवाद आहे, लीड. त्याच्यानंतर मेटल्स हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. त्याच्यामध्ये आपण बघितलं की टंगस्टन नावाचा जो इलेमेंट आहे, मेटल आहे, याचा मेल्टिंग पॉइंट आहे 3422 इतका तो आहे. काय? टंगस्टनचा मेल्टिंग पॉइंट काय? 3422, 3422 डिग्री सेल्सिअस. आणि म्हणूनच टंगस्टनची वायर, ते जे बल्ब येतात ना पिवळे, त्याच्यामध्ये कॉईल असते बघा, आतमध्ये तुम्हाला दिसतं, तर ते टंगस्टनची कॉईल असते, टंगस्टनची वायर असते, त्याच्यामध्ये फिलामेंट असते. त्याच्यानंतर मेटल्स, सगळ्याच मेटलचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट जास्त नसतात. याला पण अपवाद आहे. जसं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, मर्क्युरी आहे, गॅलियम आहे, यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट लो आहे. त्याच्यानंतर मेटल्स आर सोनोरस. धातूंमध्ये नादमयता असते, म्हणजे त्यांना वाजवून त्यांच्यापासून आवाज निर्माण होतो. जसं की बघा, तुमच्या शाळेतली घंटा, मंदिरामधल्या असणाऱ्या घंटा, ह्या कशापासून बनवलेल्या असतात? धातूपासून बनवलेल्या असतात, कारण त्या आवाज निर्माण करतात, म्हणजे सोनोरिटी प्रॉपर्टी याला म्हणतात. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. अपोजिट प्रॉपर्टीज आहे मेटलच्या. कोणाच्या? नॉन मेटलच्या. जसं की मेटल हे सॉलिड स्टेट मध्ये, तर नॉन मेटल हे सॉलिड, लिक्विड आणि गॅस तिन्ही स्टेट मध्ये असतात. जसं की कार्बन, सल्फर सॉलिड स्टेट मध्ये, ऑक्सिजन, नायट्रोजन गॅसेस स्टेट मध्ये आहे. तर ब्रोमीन हा एकमेव असा नॉन मेटल आहे जो लिक्विड स्टेट मध्ये असतो. ब्रोमीन एकमेव असा नॉन मेटल आहे जो लिक्विड स्टेट मध्ये असतो. बाकी ऑक्सिजन, नायट्रोजन हे
याच्यासारखी उदाहरणं ही गॅसेस मध्ये आहे, आणि सल्फर, कार्बन यांच्यासारखी उदाहरणं ही सॉलिड स्टेट मध्ये आहे. त्यानंतर नॉन मेटल्स आर नॉन लस्टरस, अधातूंना चकाकी नसते, पण याला सुद्धा अपवाद आहे. डायमंड म्हणजे हिरा, जो फक्त आणि फक्त कार्बन पासून बनलेला असतो, हा जगातला सर्वात चकाकणारा आणि जगातला सगळ्यात हार्ड सबस्टन्स आहे. तिसरी प्रॉपर्टी तीच आहे, नॉन मेटल्स जनरली ब्रिटल, दे आर नॉट हार्ड. मग ते नॉन मेटल जे आहेत ते ठिसूळ आहे, बट याला पण अपवाद आहे. जगातला सगळ्यात हार्डेस्ट सबस्टन्स तो म्हणजेच काय, तर तो आहे हिरा, डायमंड. त्यानंतर नेक्स्ट, मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, नॉन मेटल्स, आणि मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मग नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, बट याला अपवाद आहे की ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि तिकडं लीड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, म्हणजे याला प्रत्येक गोष्टीला नियमांना अपवाद आहे. त्याच्यानंतर नॉन मेटल्स आर नॉन डक्टाइल, अधातूंपासून तार बनवता येत नाही. त्याच्यानंतर नॉन मेटल्स आर नॉन मॅलिएबल, त्यांनापासून ठोकून ठोकून पातळ पत्रा तयार करता येत नाही. कोणापासून, नॉन मेटल पासून. मग ह्या प्रॉपर्टीज आहे कशाच्या, तर नॉन मेटलच्या. हा पार्ट अर्थातच तुमच्या सिलेबसला नाहीये, तर ह्या लेक्चरला इथं थांबूयात. पुढच्या लेक्चरला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बघणार आहोत, जे तुमच्या सिलेबसला आहे. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. पुढच्या लेक्चरला केमिकल प्रॉपर्टीज आपण मेटलच्या बघणार आहोत. धन्यवाद.